हॅलो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज गुरुवार असल्यामुळे मी निघालेली स्वामींच्या मंदिरामध्ये. तर स्वामींच्या मंदिरात दर गुरुवारी जात असते मी. तर जाताना इथे मी केळी घ्यायला थांबली. असं म्हणतात ना की देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये, म्हणून केळी वगैरे घेतली आणि तिथून निघाले स्वामींच्या मंदिरामध्ये. गुरुवार असल्यामुळं भरपूर गर्दी असते मंदिरात. खूप म्हणजे खूप गर्दी असते. सकाळपासून बघा लाईन वगैरे किती लागलेली दर्शनाला. मस्त डॉगी बघा कसं मंदिरामध्ये छानपैकी निवांत झोपला आहे. आता लाईनीत थांबली आहे मी दर्शनासाठी. लाईनीत थांबून गाभाऱ्यामध्ये आले. हे बघा स्वामी महाराज, शंकरशेठ महाराज, गजानन महाराज. इथं आले की भरपूर देवांचं दर्शन वगैरे होतं आणि मन खूप प्रसन्न होतं. तर स्वामींच्या मंदिरामध्येच ना दत्त महाराजांचं पण छोटंसं मंदिर आहे. तर इथेही दर्शन घेतलं मी. दत्त महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तिथून लगेच तिथंच शंकराचं पण पिंड वगैरे आहे. तर शंकराच्या पिंडीवर पण असा पाण्याचा अभिषेक वगैरे केला आणि छान दर्शन वगैरे घेतलं. निवांत थोडा वेळ बसले होते. तिथून निघाले, मी घरी आले. आज स्वयंपाक वगैरे काही केला नसल्यामुळे रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आहे, त्याला मस्त की कांदा जिरं मोहरी टाकून परतला आहे छानपैकी. पोह्यांसारखा भात बनवला आहे. आणि आज दुपारच्या जेवणामध्ये तेच आहे. भाजी पण शिल्लक राहिलेली होती, भात पण शिल्लक राहिलेला होता, म्हणून तेच सगळं घेतलं जेवायला. आज दुपारच्या जेवणामध्ये परतलेला भात, लोणचं आणि चवळीची भाजी असं सगळं होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे, छान वाटतो आहे असं वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.